एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर कालच्या बिग बॉसचं एपिसोड सुरू झालेलंच होतं की लास्ट फेरी कॅप्टन्सीच्या टास्कवरतून ते जादुई टोपीचं टास्क चालत होतं. तर त्याच्यावरती लास्ट फेरी, अंतिम फेरीत ची घोषणा झालेली होती. आणि हे आपलं ए टीम आणि बी टीम जे होतं, बी टीम अभिजितची टीम पिशव्यामध्ये कापूस भरायला घेतले, नावल व्हायला सुरुवात केली आणि अरबाज गेला अटॅकिंग मोडवरती. तो अरबाज कालचा एपिसोड तुम्ही बघितला असाल, अरबाज एकदम फिजिकल व्हायलन्स केलेला आहे घरामध्ये. तर बी टीमची अभिजित ज्यांची टीमची स्ट्रॅटेजी हे होती की आपण जास्तीत जास्त पिशव्या भरू आणि त्यांना मुश्किल होणार की ते पिशव्या काढायला, असं बी टीमची स्ट्रॅटेजी होती. आणि पाडीदादा इथं काय करत होते की ते टोपीच्या खालती करत जाऊन ते टोपीमधले त्यांची पिशव्या ज्या आहेत ते वाढत होते. इवन जान्हवीसुद्धा अटॅकिंग मोडवर गेले. मी कालच्याही व्हिडिओमध्ये म्हटलेलं होती की तिला एक कॉन्फिडन्स होतं की अरबाज तिचा काढणार नाही, बट अरबाजने काढला. तर आता तिला काही दिसत नाही, फक्त तिला आता गेम खेळायचा, त्यांना हरवायचा, असं तिचं होतं. तर ती सुद्धा गेली अटॅकिंग मोड. आणि काल जेव्हा अभिजित काढत होतं वर्षाताईकडून, तर अभिदादा नाही असं तिच्या लाईन्स होते. आणि काल ती वर्षाताईचं पिशव्या खिचत होती आणि त्या खिचण्यामध्ये ते खालीसुद्धा पडलेले होते. तर अरबाज इथं एवढं फिजिकल झालेलं आहे, एवढं फिजिकल झालं जे घरात अलावसुद्धा नाही. तो एक हातानं जान्हवीला पकडतो आणि एक हातानं पाडीदादाला पकडून तो बाहेर खिचत आणतो टोपी घालून. इतकं स्विमिंग पूलपर्यंत खिचत आणतो आणि जान्हवीचा हात तो असं पकडलेला असता की त्याच्यामध्येच ती फिरतीसुद्धा, असं ट्विस्टसुद्धा होते. तर अरबाजची पर्सनॅलिटी कुठं आणि जान्हवीची पर्सनॅलिटी कुठं, तो इतकं फिजिकली तिला हार्म करतोय. इवन पाडीदादाला सुद्धा तो हार्म केलेला आणि ते खाली पडतात. तर अरबाज पायानं पाडीदादाला धरतो, इवन जान्हवीला सुद्धा तो धरत असतो. तर ह्याच्यामध्ये अभिजित इन्वॉल्व्ह होतो, अभिजित सोडवायला येतो, अभिजितला सुद्धा लागलेलं. इवन तो अभिजित येऊन कोशिश करतो. आणि हे सगळ्यामध्ये ना कुठंही मला संग्राम दिसलेला नाही. संग्राम कडे ताकद आहे, तर तो पाडीदादाला आणि जान्हवीला तो मदत करू शकतो, बट तो कुठेही केलेला नाही. ॲक्च्युली कालचं हे पूर्ण टास्कमध्ये ना संग्राम एकटा एकटा अडवला असता अरबाजला. आणि बाकीचे लोक जे नॉर्मली जे खेळतात तसं ते खेळू शकतो ते, बट संग्रामने तो कुठंही त्याच्या ताकदीचा वापर तो केला नाही. ॲक्च्युली मी ताकद म्हणजे मी असं नाही म्हणते की संग्रामनी अरबाजला उठायचं आणि टाकायचं कुठं, तर असं नाही म्हणते. बट संग्रामकडे त्याची हे टॅकल असतो, त्यांच्याकडे एक तो हे शिकलेला आहे. तर त्याच्याकडे एक टॅकल असतो की कसं एक माणसाला पण होल्ड करू शकतात, जे मला असं वाटतं की संग्रामनी वापरलेला नाही. आणि संग्रामची माझी एक पर्सनॅलिटी दिसली की तो बरंच काय बोलायचं की तुला काय बरंच समजतं असं काय दाखवायला जातोय, बट ते कुठेही ते वर्कआउट होत नाही असं मला वाटलं संग्रामचं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. काल हे एपिसोडचे जेही त्याची एक संचालक जो केलं होतं ते सुद्धा ॲक्च्युली फेल झालं. बट फेल मी म्हणणार नाही, कारण आलेल्या दुसऱ्या दिवशी कुणाला सेव्ह करायचं, कुणाला नॉमिनेट करायचं, हे खूप मोठी डेसिशन असतो. तर त्याच्यामध्ये तो हेल्प काय केलं नाही असं म्हणूया आपण. बट काल हे जे टास्क होतं ह्याच्यामध्ये त्याला एक ग्रुप दिलं गेलं होतं ज्याच्यासाठी त्याला खेळायचं होतं. आणि त्याच्याकडे एक काय म्हणतात एक बेनिफिट आहे, बट त्याची इस्तेमाल त्याचा वापर ना त्यानं केला नाही मला असं वाटलं. तर असं होत असतं. तर बट पाडीदादा कुठंही रुकलेला नाही. पाडीदादा हॅट्स ऑफ टू यू. तो खिचत होते अरबाजला, एवढं त्यांनी परेशान करून सोडलेलं अरबाजला आणि वैभवला की अरबाज झालेला पागल की मला माझा गेम खेळू द्या. काय तुझा गेम? एका मुलीला, एका माणसाला तू पटकून टाकायचं, फिजिकल व्हायलन्स करायचा, हे का तुझं गेम? माझं गेम मला खेळू द्या, असलं जे स्टेटमेंट्स तो देत होता. आणि त्याला निकी शांत करत होती, शांत करत होती. आणि अरबाज इतकंच रुकलेला नाही, तो अभिजितला एवढा जोरात धक्का मारलेला. आणि इवन त्यांनी काय तर गलत गोष्ट वापरली, जे पीप केलेलं होतं. तर अरबाजनी अभिजितवर फिजिकल झालेला, ह्याच्यावरती सुद्धा काय ॲक्शन घेतलेलं नाही. इवन अभिजितसुद्धा ह्याच्यावर एक मुद्दा बनवलेला नाही. बट ओव्हर दी राऊंड
त्यांनी जिंकलेले होते तो अरबाज परत एकदा ते बिंडूक नाही ना ते काही असं ससा होता. ससा झालेला आणि तो काढला अंकिताला आणि पॅडी दादाला. तर असं ते राऊंड संपलेलं होतं. तर आपल्याला रात्रच्याला दिसतो की अंकिता आणि बाकीचे टीम जे आहे ते ॲक्च्युली बोलत असतात ह्याच्यावरती. तर सूरज जे आहे, सूरज संग्रामसोबत आणि वसंतासोबत डिस्कस करतो की वैभवनी एक शिवी दिलेली पॅडी दादाला, जे मर्दा असायचं त्यांच्यामध्ये एक वाद झाला होता त्याच्यामध्ये. तर वैभव म्हणतो की मी शिवी नाही दिलेली, मी पॅडी दादाला शिवी दिलेली नाही. तर तो एक रागात तो स्वतःला असं म्हणतो, तर ते शिवी असं झालं असं तो म्हणतात की वैभव म्हणतं की तू भांडणं लावतोस. बट वैभव तो भांडणं लावत नव्हतो. अगर त्याला भांडणं लावायचं होतं सूरजला, तो डायरेक्ट जाऊन पॅडी दादाला सांगणार असतो. तर की वैभवने असं म्हटलं. ॲक्च्युली इथं कोस्ट तो संग्रामसोबत आणि वर्षाताईसोबत करत होतो की हे टास्कमध्ये काय काय झालं त्याच्यामध्ये वैभवने असं म्हटलेलं. तर असं झालेलं होतं. बट सूरजने काय भांडणं लावलेलं नाही फर्स्ट थिंग. तर ह्याच्यानंतर असं आपल्याला रातच्या गेलं. मग दुसरं रोज सुरू झालं. त्याच्यामध्ये सकाळच्याला अंकिता संग्रामला सांगत होती की तुम्ही अडवू शकतो, तो तुमची जी ताकद होती तुम्ही लावू शकतो. तर जसं तो धावायला वजन मारायला जेव्हा धावत होतो तुम्ही त्याला होल्ड करू शकतो तो. बट जे तुम्ही केलं नाही. तर संग्राम इथं म्हणतो की त्यांना आणि आपल्याला काय फरक असतो, असं काय एक्झाम्पल देतो. इथं फरकची गोष्ट नाही, इथं आपल्याला जे आहे आपण ज्याच्यामध्ये प्लेस आहोत त्याला वापरायची गरजच आहे. तुम्हाला अगर संग्रामला ॲक्च्युली ह्याची गरज आहे की तो आला तेव्हा एक होतं, आल्यानंतर तो डिफरंट झाला, स्टेजवर सुद्धा एक होते आणि आल्यानंतर हे झालं. तर आय थिंक एक पंपिंगची गरज आहे जो आय थिंक भावच्या धक्कावर त्याला मिळणार आहे. तर असं बोलणं सुरू झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर जान्हवी वैभव आणि अरबाजसोबत बसून ती बोलत असते की तुम्ही सेकंड फेरीलाच मला का काढले. तर ते म्हणतं की निकी म्हटले तर आम्ही काढलो. तर जान्हवी तिथं क्लिअर कट म्हणते तुम्ही माझ्या ऑपोजिटमध्ये खेळला तर आजपासून मी सुद्धा तुमच्या ऑपोजिटमध्येच खेळणार आहे. इथं ती ॲक्च्युली ती कालच माइंडमध्ये करून घेतलं की मी आता त्यांची ऑपोजिटच खेळणार आहे. आणि तिला इथं त्यांच्याकडून ते ऐकल्यानंतर अजून ती तिच्यामध्ये मागात ती ठाम झालेली आहे की ती आता ऑपोजिटमध्येच खेळणार आहे. त्याच्यानंतर घरात कॅप्टन्सीचा टास्क सुरू झालेला आहे. बिग बॉसनी घरातले वेगवेगळे जागेमध्ये रत्न ठेवलेले आहे. आणि जेव्हा हॉर्न म्हणजे साऊंड कॅदर येणार, जे रूममध्ये येणार, जे एरियामध्ये येणार, त्यांना तिथं कोण पहिल्यांदा ते रत्न उचलणार त्यांना मौका मिळणार की कॅप्टन्सीमधून कुणाला बाहेर काढायचं असं टास्क होतं. तर एक एरियामध्ये ठेवलेले होते की बाथरूम एरियामध्ये एक लिव्हिंग गार्डन आणि बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये ॲक्च्युली पॅडीदादा एकटे असतात. तर त्याच्यानंतर अंकिता त्यांना जॉईन करते. तर तिथं येते निक्की, बिकॉज तिच्या बाथरूम एरियामध्ये ती कोशिश करते बट ते सफल होणार नाही असं तिला वाटतो. आणि ती येते आता बेडरूममध्ये. तिथं पॅडी दादानी जे प्रकारचे टोमणे मारलेले आहेत, जे प्रकार ते बघायला मन इतकं छान वाटलं की निकीला जे प्रकारचे टोमणे पॅडी दादा मारत ते असं होतं की लागला लग तो रहा है लेकिन दिख नहीं रहा असं झालेलं आहे की हे टोमणे ऐकून ना निकी खूप भितरलेली होती. तिला काय करू काय म्हणू असं झालेलं होतं. तर पहिली एक लाईन मला खूप आठवतं की तुमची फेअरनेसची गेम ए आहे का असं निक्की म्हणते. तर पॅडीदादा म्हणतात की हो मला आता फेअर बनायचं आहे. तर हे कुठलं प्रकारचं टोमणं आहे पॅडीदादा हायलाईट की पुढच्या माणसाला निकीला पुढे काय म्हणायचं असं तिला ये नो आ रहा ही नहीं था कि मैं नेक्स्ट क्या बोलूँ कि इस लेवल पे पॅडी दादा मेरे को खिंचाई कर रहे हैं. तो असं होतं. तर अनदर लेवलमध्ये होती ती, तिथून सुद्धा हारली आणि बाहेर गेली. तर फर्स्ट राऊंडवर जे आहे जान्हवीनं ते रत्न उचललेलं होतं आणि ती गेलेली होती. जादू ही काही एक गृह टाईप केलेलं होते. तिचं एक पुस्तक होतं त्याच्यावरती आपण नाव लिहायचं आणि कुणाला काढतं ह्याचं कारण सांगून काढायचं. तर तिनं तिथं काढलेला अरबाज पटेलचं नाव, तिच्या भावाचं नाव ती काढली कॅप्टन्सीच्या रेसमधून. ती नाव होती की हे कारण सांगून की तो खूप जास्त फिजिकल झालेला आहे आणि मला असं वाटत नाही की तो कॅप्टन बनण्याचा लायक आहे. तर हे रिझन एकदम ॲप्ट होतं, एकदम करेक्ट होतं. जान्हवीनं
एक अतिशय करेक्ट डेसिशन ती घेतलेली आहे. तर अरबाज म्हणतो की तू माझं नाव लिहिली ह्याचं मला खराब वाटलेलं आहे, बट जे रिझन दिलीस ते मला खराब वाटलं. रिझनच खराब वाटलं नाही तुला, तुझं नाव लिहिणंसुद्धा खराब वाटलं आणि तिने जे रिझन दिलं ते करेक्ट दिलेलं होतं. मग असं ह्याच्यानंतर सेकंड राऊंडला जे आहे वैभव ते जिंकतो आणि वैभवने तिथं सूरजचं नाव घेतलेलं, कारण सूरज ऑलरेडी कॅप्टन बनलेला आणि तुला इतकं माहिती अजून झालेली नाही की घर कसं चालवायचं, म्हणून मी सूरजला काढतो असं तो काढला. बट अरबाजची अपेक्षा होती की तो डी पीला काढणार, कारण त्यांना त्यांच्या बी टीममधून कुणाला बनवायचं नव्हतं. बट वैभव जे आहे तो हे मध्ये तुम्ही बघितलं असाल, तो डी पीसोबत त्याची खूप जास्ती मैत्री झालेली आहे आणि तो डी पीसोबत एक काय म्हणतात डील करून ठेवलेलं की तू माझा नको काढू, मी तुझं नाही काढणार, असं एक डील झालेलं होतं त्यांच्यामध्ये. तर तो काढलेला नाही. मग तिसरा राऊंड जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा ॲक्च्युली आर्या जे आहे बाथरूम एरियामध्ये ती जाते, कुणासोबत वर्षाताईसोबत ती जाते आणि दरवाजा लावून धरून असते की निकी आतमध्ये नको असं ती करत असते. आणि ॲक्च्युली सेकंड राऊंडमध्ये जे होतं, सेकंड राऊंडमध्ये ॲक्च्युली वैभव अरबाज, टी पी, जान्हवी आणि संग्राम लिव्हिंग एरियामध्ये असतात. तर अरबाज जे आहे फिजिकल होत असतो, म्हणजे कवर करत असतो. तो हात असं ठेवायला स्टार्ट करतो, हात असं ठेवतो रत्नाचं जबल. तर डी पी बऱ्याचशा वेळेला संग्रामला असं म्हटलं की तुम्ही इकडं हवं, तुम्ही मला धक्का मारतोय तर तुम्ही इकडे येऊन ह्याला हँडल करा. बट संग्राम आलेला नाही. तर ॲक्च्युली डी पी येऊन अभिजितसोबत आणि अंकितासोबत ते म्हणत असतात की तो ऐकतच नाही माझा गोष्ट, तो मला नको आहे माझा रत्नापसी, असं तो संग्रामसाठी असं बोलत असतो डी पी. तर ह्यांनी प्लॅन करतात की आता, आणि जान्हवीसोबत वैभवसुद्धा बोलत असतात. तर ह्यांनी प्लॅन करतात आपण आता जान्हवीला विश्वास नको करू, जान्हवीला इकडं येऊ, बाथरूम एरियामध्ये आर्या आणि वर्षाताई राहणार, असं त्यांचं प्लॅन चालत असतं. तर निकी कोशिश करत असते की दरवाजा काढायचा बाथरूमचा, बट ते होत नसतं. तर ती म्हणते अरबाजला, तिचं बॉडीगार्ड जे आहे अरबाज, त्याला बोलवते आणि म्हणते की हे दरवाजा काढून दे मला, मी आतमध्ये राहते. तर तसं तो दरवाजा ढकलतो आणि ती आत म्हणजे जाते. आणि तिथंच असं काहीतरी झालेलं आहे, जे कॅमेराज पडलो गेलेले होते की आपल्याला दाखवलेलं नाही, की त्याच्यामध्ये आर्याने तिला मुस्काटीवर दिलेलं आहे. तर ती बाहेर येते की बिग बॉस तिने मला मारलेलं आहे, नाहीतर मी राहायचं आणि तिनं राहायचं, असं आपल्याला कालचा एपिसोड संपला. तर तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसचं प्रोमो आलेला आहे ज्याच्यामध्ये बिग बॉस काय शिक्षा घोषित करत आहे आर्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की आर्याला शिक्षा देणं करेक्ट आहे का नाही? तुम्हाला काय वाटतंय, काय शिक्षा दिला असेल बिग बॉसने आर्याला? सी, अगर आर्याने जे केलं ते अतिशय रॉंग होतं. ओके, मान्य, जे रूल्स ब्रेक आहे की बिग बॉसच्या घरात कुणावरती हात उगारायचा नाही असं रूल आहे, ते करेक्ट आहे. तर ती उगारली असेल तर रॉंग आहे. फाईन, तुमच्या रूल्स प्रकारे ते करेक्ट आहे. बट जे प्रकारनं अरबाज खेळलेलं होतं हे टास्क, थ्रू आउट द टास्क फर्स्ट डेपासून, जे अभिजितला जो धक्का जो मारला, जान्हवीला जो हट केला, हे प्रकारचं, आणि अभिजितला तो सोफ्यावर ठेवतो त्याच्यावरती बसलेलं होतं. तुम्ही हे टोपीच्याच टास्कमध्ये बघा, निक्कीनं बऱ्याचशी वेळेला धक्काबुक्की गेलेली होती, ती धमकीसुद्धा दिलेली की मी बुक्की टेंगूल देणार. आणि अरबाजने सुद्धा ह्याच्यानं अभिजितला तो मारलेला आहे, कॉलर पकडे, हे सुद्धा फिजिकल व्हायलन्सच अरबाजने केला, निक्कीनं सुद्धा केलेला आहे. नॉट इवन हे टास्कमध्ये, बऱ्याचशा टास्कमध्ये अरबाजने बरंच फिजिकल व्हायलन्स केलेलं, ज्याच्यामध्ये इवन सूरजसोबत जेव्हा केलं होतं रितेश सर येऊन त्याला म्हटलेलं सुद्धा. तर हे सुद्धा फिजिकल व्हायलन्स आहे, हे सुद्धा बिग बॉसच्या घरात अलाउड नाहीत. मी मानते की आर्या चुकली असेल, बट आर्याला ते लेवलवरती घेऊन गेलेली हे निक्कीच होती. तर अगर आर्याला शिक्षा मिळते तर निक्कीला सुद्धा शिक्षा मिळण्याचं गरजेचं आहे, आणि इवन अरबाजला सुद्धा शिक्षा मिळण्याचं गरजेचं आहे, कारण अरबाज आणि निक्कीने सुरुवात केलेली आहे आणि आर्याने तिला संपवलेला आहे. फक्त फरक एवढंच आहे की आर्याने ते संपलेलं आहे. अगर आर्या संपणारी सुद्धा गुन्हेगार आहे तर सुरुवात केलेलं वाला सुद्धा गुन्हेगार आहे. तर मी एवढंच म्हणते बिग बॉसला, तुम्ही शिक्षा देताय आर्याला तर तुम्ही हे दोघांना सुद्धा शिक्षा द्या, नाही तर
तुम्ही आर्याचं हे फर्स्ट मिस्टेक म्हणून सोडून टाका, मी तर एवढंच म्हणते. बिकॉज अगर आर्याला घराबाहेर काढणं असलं मोठं शिक्षा दिलं गेले, तर इमिडिएटली नेक्स्ट ॲक्शन आपलं हेच असायला पाहिजे ऑडियन्स जनताकडून, की त्यांनासुद्धा बाहेर काढा. असं आपल्याला एक स्टार्ट करायचं आहे, उद्यम म्हणतात ना, ते आपल्याला स्टार्ट करायचं आहे. कारण आर्यासोबत हे चुकीचं झालेलं आहे. आर्याला बऱ्याचशी वेळेला अरबाजनी मारलेलं होतं, अरबाजनी धक्का मारलेला, निक्कीने तिचे कपडे फाडलेले, निक्कीने एखादी एपिसोडमध्ये एक टास्कमध्ये तिला नख्खा लावलेलं, तर तिला रगतसुद्धा आलेलं आहे. तर हे सगळ्यावरती सुद्धा ॲक्शन घ्यायला पाहिजे. अगर तिला असं शिक्षा अगर तुम्ही आम्हाला करतात बेगो, नाहीतर एक छोटासा शिक्षा द्या, ते हे आठवड्यामध्ये असं वगैरे, बट बाहेर जायची असली शिक्षा काही देऊ नका. ॲक्च्युली तुम्हाला आठवतं आहे का, सीझन 2मध्ये शिव ठाकरे सीझनमध्ये सुद्धा पराग आणि नेहा शितोलेमध्ये सुद्धा असलं एक कांड झालेलं होतं, ज्याच्यामध्ये परागने नेहाच्या कानाखाली दिलेलं होतं. तर त्याला घरातून बाहेर काढलेलं होतं आणि मांजरेकर सर त्याला विकेंडमध्ये घरात आणलेले आणि त्याला म्हटलेलं की तू नेहाचे पाय धरून माफी माग. तर परागने तो केलेला आहे, ते घरातून बाहेर गेलं, मी हे करणार नाही, तर त्याला बाहेर काढलं आहे. तर ॲक्च्युली तिथं पराग वॉज करेक्ट. कारण एक टास्क दिलेलं होतं खुर्चीवरून उतरवायचं, आणि जे लेवलमध्ये नेहानी त्याला केलेलं होतं टॉर्चर, त्याच्यावरती रिॲक्शनमधून परागने तिच्या कानाखाली लावलेलं होतं. तर तिथं परागला एक न्याय दिलेला गेलं होतं आणि नेहाला एक न्याय दिला गेलं होतं, की ती मुलगी आहे, त्याला एक मुलगीवर एक मुलगा कानाखाली मारला, ह्याच्यावरती असं. ॲक्च्युली ते सीझनच्या नंतर मी मराठीचे कोणतेही सीझन बघितलेलं नाही. हे सीझन मी बघते ओनली बिकॉज ऑफ रितेश सर मी बघते. तर रितेश सर बघते आणि असलंच एक सीन आपल्याला दिसायला मिळतो हिंदीच्या सीझनमध्ये सुद्धा. अर्चना गौतम, प्रियांका आणि अंकित गुप्ता यांच्या सीझन, त्याचा शिवसुद्धा होता. तर ते सीझनमध्ये सुद्धा शिवला ना अर्चनाने मुस्काटीत मारलेलं होतं. तर अर्चनाला बाहेर काढलं गेलं होतं. तर सलमान सर अर्चनाला परत घरात आणलेलं होती, हे कारण सांगून की अर्चनानं हात उचलला हे गलत होतं. बट अर्चनाला ते लेवलवरती घेऊन जाणारं शिवसुद्धा चुकीचा माणूस आहे, असं सलमान सरनी निकाशित लावून अर्चनाला परत घरात घेतलेलं होतं. तर मी हेच अपेक्षा करते बिग बॉसकडून, की फर्स्ट थिंग आर्याला घराबाहेर काढायचं नाही, कोणची तर छोटी शिक्षा द्या आणि त्याच्यासोबत ह्यांनासुद्धा शिक्षा द्या. बट अगर तुम्ही घरातून बाहेर काढला तिला, तर रितेश सर तुम्ही ह्याचा निकाल लावून तिला परत घरात आणायला हवे. दिस इज ओनली द फॅक्ट. तर बघूया आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दिसणार की बिग बॉसने काय शिक्षा दिला आर्याला. ॲक्च्युली 2 प्रोमोजसुद्धा आलेले, ज्याच्यामध्ये अभिजित सोबत जान्हवी काय बोलत होती आणि इवन जान्हवी आणि निकीचं भांडणंसुद्धा चालू होतं. तर ह्याच्यामध्ये आर्या कुठं दिसलेली नाही. तर बघूया ॲक्च्युली आजच्या एपिसोडमध्ये की बिग बॉस काय शिक्षा देणार आहे. आणि तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.